स्टुडंट्स, सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन या टॉपिकमध्ये आपण टाइप्स ऑफ सेल हा पॉइंट पाहतोय. तर पहा, टाइप्स ऑफ सेलमध्ये आपण मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर हे टाइप पाहिले. त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ सेल ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ न्यूक्लियस हा पॉइंट स्टार्ट केला. आणि नेचर ऑफ न्यूक्लियस वरून सेलचे दोन टाइप होतात. त्याच्यापैकी लास्ट लेक्चरला एक सेलचं स्ट्रक्चर आपण पाहिलं. त्या सेलचं नाव आहे प्रोकॅरियोटिक सेल, की जी सिंपल होती, प्रिमिटिव्ह होती, की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड नव्हता, म्हणून त्याला आपण प्रोकॅरियोटिक सेल असं म्हटलं. या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये येणारे जे सगळे स्ट्रक्चर आहेत तेही आपले काय झाले, कंप्लीट झालेले आहेत. त्यानंतर आपण डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ सेल डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ न्यूक्लियस या पॉइंटमध्ये आपण दुसरी जी सेल पाहतो त्याचं नाव आहे युकॅरियोटिक सेल. यू याचा अर्थ होतो ट्रू आणि कॅरियॉन याचा अर्थ होतो न्यूक्लियस. म्हणजे अशी जी सेल की ज्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट आहे, ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट आहे, अशा सेलला म्हटलं जातं युकॅरियोटिक सेल. आता महत्वाचा मुद्दा आहे ट्रू न्यूक्लियस म्हणजे काय. तर पहा, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण असं पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल हे ज्या साईटवरती प्रेझेंट असतं ती साईट म्हणजे न्यूक्लियस. म्हणजे जेनेटिक मटेरियलचं लोकेशन हे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतं. पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नाही, किंवा ज्याला आपण म्हणतो की जेनेटिक मटेरियल इज नॉट ऑर्गनाइज्ड इनटू न्यूक्लियस. कारण न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड नसल्यामुळं सायटोप्लाझम आणि जेनेटिक मटेरियल हे कुठेतरी मिक्स झालेलं दिसतं, म्हणून त्या सेलला फॉल्स न्यूक्लियस असंही म्हटलं जातं. किंवा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो न्यूक्लियस प्रेझेंट आहे तो कसा आहे, फॉल्स न्यूक्लियस आहे, कारण याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियसचं स्ट्रक्चर ॲब्सेंट आहे. पण जेव्हा आपण युकॅरियोटिक सेलचा स्टडी करतो तेव्हा वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस म्हणजे काय हे अजूनही आपल्याला माहित नाही. जेव्हा आपण या युकॅरियोटिक सेलमध्ये वेगवेगळ्या ज्या काही सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेलिजचा स्टडी करणार आहोत तेव्हा आपल्या लक्षात येईल की वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस याचा अर्थ काय. जनरली फक्त एकच सेंटेन्स प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण सांगितलं होतं की जेनेटिक मटेरियलवरती किंवा न्यूक्लियसवरती प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, की ज्याला म्हटलं जातं न्यूक्लिअर मेम्ब्रेन, हे असायला हवं प्रोटेक्शनसाठी. पण ते प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय आहे, प्रिमिटिव्ह किंवा सिंपल टाईपची सेल असल्यामुळं याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे ॲब्सेंट आहे, म्हणून याला प्रोकॅरियोटिक सेल असं म्हटलं होतं. पण युकॅरियोटिक सेलमध्ये ट्रू न्यूक्लियस याचा अर्थ होतो की याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. मीन्स जेनेटिक मटेरियल इज प्रोटेक्टेड बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन. याचा अर्थ युकॅरियोटिक सेल म्हणजे काय झाली, की ज्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट आहे, याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असल्यामुळं एक न्यूक्लियसचं काय होतं, एक एन्व्हलप तयार होतं आणि न्यूक्लियसला प्रोटेक्शन मिळतं. न्यूक्लियसला प्रोटेक्शनची काय गरज आहे, कारण न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं की जे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करण्याचं काम करतं. हे फक्त आतापर्यंत आपल्याला माहिती आहे. जेव्हा तुम्ही 12वीला मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा टॉपिक स्टडी कराल तेव्हा या जेनेटिक मटेरियलचं जे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतं त्याचा याच्या व्यतिरिक्त जो काही रोल असतो की ज्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस आहे किंवा प्रोटीन सोडून दुसरे काही जे मटेरियल आहे त्यांच्या फॉर्मेशनसाठी, हे तुम्हाला 12वीला गेल्यानंतर लक्षात येणार आहेत, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आता फक्त लक्षात ठेवायचं आहे की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नेमकं लॅक ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन असल्यामुळे याला फॉल्स न्यूक्लियस असं म्हटलं जातं. इथं युकॅरियोटिक सेलमध्ये ट्रू न्यूक्लियस याचा अर्थ युकॅरियोटिक हा पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय आहे, प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल याच्यामधला जो काही मेजर डिफरन्स आहे आपण पाहिलं होतं. प्रोकॅरियोटिकच्या स्ट्रक्चरमध्ये एक जर आपण मॅप जर तयार केला तर पहा, असं लक्षात येतं की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल एन्व्हलप प्रेझेंट आहे. सेल एन्व्हलपमध्ये ग्लायकोकॅलेक्स आहे, सेल वॉल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. त्याच्यानंतर या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे काही इंटरसेल्युलर फ्लुइड प्रेझेंट आहे, ज्याला आपण इंटरनल एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं, ते जे इंटरनल एन्व्हायरमेंट आहे, इंटरनल एन्व्हायरमेंट सेलला प्रोव्हाइड करण्याचं काम हे कुणाचं आहे, सायटोप्लाझमचं आहे. म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल एन्व्हलप आहे, सायटोप्लाझम आहे. इथं युकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा सेल एन्व्हलपमध्ये एक सेलची बाउंड्री आहे की ज्याला आपण म्हणतो सेल मेम्ब्रेन म्हणतो. काही सेलमध्ये या सेल मेम्ब्रेनवरती आणखी एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असणार आहे, ते आपण पाहूया. पण सेल मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझम हे काय आहे, दोन्ही सेलमध्ये कॉमन आहे की सेल मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझम. सेल मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझम हे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक दोन्ही सेलमध्ये काय आहे, कॉमन आहे.
मग आता या सायटोप्लाझम मध्ये वेगळं असं का आहे की ज्या पद्धतीने आपण डिफरन्शिएट करू प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. तर पहा, जेव्हा आपण सेल मेम्ब्रेनचा स्टडी केला तेव्हा सेल मेम्ब्रेनचे फंक्शन पाहिले की जिथं युकॅरियोटिक सेल प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल मेम्ब्रेन ऍक्ट्स ॲज अ रेस्पिरेटरी मेम्ब्रेन म्हणून सुद्धा काम करत असतं. कारण रेस्पिरेटरीसाठी लागणारे जे काही एन्झाईम्स आहेत किंवा ज्याला आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये येणारे जे काही कोफॅक्टर्स आहेत हे सुद्धा इथं प्रेझेंट असतात. आणि त्याच्याच सोबत प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेनचं इनफोल्डिंग आहे ज्याला आपण मिझोझोम असं म्हटलं होतं की मिझोझोम हे सुद्धा रेस्पिरेशन प्रोसेससाठी मदत करत असतं. म्हणजेच या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर असं नाही की याच्यामध्ये काय झालेली आहे, बरीचशी कामं ही सेल मेम्ब्रेनलाच करायला लागत होती. का? कारण हा एक मेजर डिफरन्स आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमध्ये की या सायटोप्लाझम मध्ये युकॅरियोटिक सेलच्या सायटोप्लाझम मध्ये की जी कॅरेक्टरिस्टिक आहे युकॅरियोटिक सेलची की ज्याला म्हटलं जातं सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स. सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स किंवा ऑर्गॅनिल्स असं म्हटलं जातं, या युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आहेत. तर पहा, मी तुम्हाला मुद्दामून 2 डायग्राम इथं बोर्डवरती काढलेले आहेत. ह्या ज्या दोन्ही डायग्राम आहेत ह्या युकॅरियोटिक सेलच्या आहेत आणि या प्रत्येक सेलमध्ये मी सायटोप्लाझम मध्ये येणारं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. का? कारण हा एक मेजर डिफरन्स आहे युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल मधला. नेमका काय डिफरन्स आहे, तर युकॅरियोटिक सेलमध्ये सेल मेम्ब्रेन सायटोप्लाझम आहे, ते सुद्धा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल मेम्ब्रेन आहे, सायटोप्लाझम आहे. पण युकॅरियोटिक सेलच्या सायटोप्लाझम मध्ये सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स प्रेझेंट आहेत आणि अशा सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स ज्यांना म्हटलं जातं मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स. म्हणजे जेव्हा आपण युकॅरियोटिक सेलची कॅरेक्टरिस्टिक लिहितो तेव्हा ही एक मेजर कॅरेक्टरिस्टिक आहे. युकॅरियोटिक सेल याचा अर्थ ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ट्रू न्यूक्लियस याचा अर्थ न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. युकॅरियोटिक सेल याचा अर्थ सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स प्रेझेंट आहे. आता महत्वाचा प्रश्न आहे, सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स म्हणजे काय? तर सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स याचा अर्थ असा होतो, सेलच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा फंक्शन्स आहेत ह्या प्रत्येक फंक्शनसाठी मदत करण्याचं काम ह्या सायटोप्लाझमिक स्ट्रक्चर करत असतं. की काही सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स हा एखाद्या प्रोकॅरियोटिक सेलच्या स्ट्रक्चर प्रमाणे फंक्शन करत असतात. म्हणजे जशा पद्धतीने एक इंडिपेंडंट सेल प्रमाणे स्ट्रक्चर फंक्शन करत असतात ज्यांना म्हटलं जातं सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनिल्स. म्हणजेच तात्पुरतं आपण इतकंच लक्षात ठेवूया की युकॅरियोटिक सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स आहेत आणि या मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ऍब्सेंट आहेत, युकॅरियोटिक सेलमध्ये ते प्रेझेंट आहेत. कारण युकॅरियोटिक सेल ही कशी आहे, एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये फंक्शनल लेवल ही प्रोकॅरियोटिक सेलपेक्षा जास्त आहे. का? कारण याच्यामध्ये काय आहेत, नंबर ऑफ सायटोप्लाझमिक स्ट्रक्चर आहेत की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिल्स येतात की ज्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडी, त्याच्यानंतर वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे, त्याच्यात सोबत क्लोरोप्लास्ट आहेत म्हणजे ज्याला आपण प्लास्टिड्स असं म्हणतो. आता या सायटोप्लाझम मध्ये जर आपण सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्सचा जर विचार जर केला तर कंपॅरेटिव्हली की ज्याच्यामध्ये लायझोझोम आहे, मायक्रोट्युब्युल्स आहेत, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, ह्या सगळे जे स्ट्रक्चर आहे याला म्हटलं जातं सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स. इथं मी फक्त तुम्हाला सांगते की कोणत्या सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स आहेत. का? कारण आपल्याला काय पाहायचं आहे की ही सेल प्रोकॅरियोटिक सेल पासून कशी वेगळी आहे हे या लेक्चरला आपण पाहतोय की प्रोकॅरियोटिक सेलचा आपला स्टडी झालेला आहे. या सेलवरती जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मी तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन आज देणार आहे की या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, कारण मी गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस लेक्चर घेतले, शनिवारी लेक्चर माझं अपलोड झालं नाही. पण शुक्रवारचं जे लेक्चर होतं ते फार लेंदी होतं किंवा जिथं प्रोकॅरियोटिक सेल काय झालेली आहे, संपलेली आहे. त्यामुळे दोन्ही दिवस तुम्ही रिव्हिजन केले किंवा करावे असा माझा विचार होता या पाठीमागचा. तर पहा, प्रोकॅरियोटिक सेलचा जेव्हा आपला स्टडी झालेला आहे आणि युकॅरियोटिक सेल आपण काय करतो, जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल यांच्यामधला डायग्राम पाहूनही आपल्याला डिफरन्स लिहिता आला पाहिजे. याच्यामध्ये मी तुम्हाला 4 मेजर पॉईंट सांगितले की ट्रू न्यूक्लियस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, त्याच्यानंतर सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स. आता पहा, युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल ह्या आपल्या डिफरन्शिएट झाल्या की एक सिंपल आहे, ही कॉम्प्लेक्स सेल आहे. याच्यामध्ये फॉल्स न्यूक्लियस असतो, याच्याकडे ट्रू न्यूक्लियस असतो. इकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट आहे, इकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स ॲब्सेंट आहेत, इकडे सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स ह्या
प्रेझेंट आहेत, पण त्या कशा आहेत, मेम्ब्रेन बाउंड आहेत. आता मेम्ब्रेन बाउंड म्हणजे काय, हे जेव्हा आपण युकॅरियोटिक सेल मधल्या सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलिजचा स्टडी पाहू तेव्हा आपल्याला मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलिज म्हणजे काय हा पॉइंट क्लिअर होईल. तर पहा, प्रोकॅरियोटिक सेल बद्दल मी बोलत असताना एक महत्वाचं सेंटेन्स सांगितलं होतं. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सायक्लोसिस ही जी प्रोसेस आहे ही ऍबसेंट असते. सायक्लोसिस, आता आपल्याला आठवत असेल की सायक्लोसिस म्हणजे काय, मुवमेंट ऑफ सायटोप्लाझम. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं, समुद्राच्या लाटांचे जसे हेलकावे असतात तसं प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे हेलकावे कमी असतात. आता पहा, या दोन्ही डायग्राम आपल्या समोर आहेत. यांच्यामध्ये जे काही सायटोप्लाझम मध्ये असलेलं स्ट्रक्चर म्हणजे सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलिजची संख्या काय आहे, दोन्ही सेलमध्ये जास्त आहे, म्हणजे युकॅरियोटिक सेलमध्ये जास्त आहे. त्यामुळे इथं काम सुद्धा काय होणार आहे, जास्त होणार आहे. त्यामुळं जो एक मेजर डिफरन्स आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलच्या सायटोप्लाझम मधला, जसा मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलिज त्याच्यासोबत सायक्लोसिस ही जी मुवमेंट आहे ही प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ऍबसेंट आहे आणि युकॅरियोटिक सेलमध्ये काय आहे, प्रेझेंट आहे. कारण ज्या काही सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलिज आहेत, फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, आपल्याला माहिती आहे की ज्याला पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हटलं जातं, किंवा पॉवर हाऊस ऑफ सेल याचा अर्थ काय होतो, एनर्जी तयार करणं आणि स्टोअर करणं. आणि बॉडीला जेव्हा गरज आहे तेव्हा ही काय करणं, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीसाठी एनर्जी प्रोव्हाइड करणं, ही कामं ही मायटोकॉन्ड्रियाची आहेत. तसंच एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे प्रत्येक कामासाठी इथे स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर आहे. आणि ही कामं होत असताना हा जे इंटरसेल्युलर ऍक्टिव्हिटीज जे आपण म्हणतो की ज्या इंटरनल एन्व्हायरमेंट मध्ये होत असतात, यांचा स्पीड किंवा रेट जास्त असल्यामुळं काय होणार आहेत, हे हेलकावे होणार आहेत. आणि हे जे हेलकावे आहेत ज्याला म्हटलं जातं सायक्लोसिस. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सायक्लोसिस ऍबसेंट आहे, इकडं काय आहे, प्रेझेंट आहे. आता महत्वाचा प्रश्न, प्रोकॅरियोटिक सेल ही नेमकी कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असते. लास्ट लेक्चरला ठासून आपण असं सांगितलं होतं की बॅक्टेरिया म्हणला की प्रोकॅरियोटिक सेल आपल्या लक्षात आली पाहिजे. प्रोकॅरियोटिक सेल याचा अर्थ प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल, ग्लायकोकॅलेक्स हे 3 पार्ट असले पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामधला सायटोप्लाझम इन्क्लुसिव्ह बॉडीज, बरोबर का. आता पुढचा जो पॉइंट आहे की युकॅरियोटिक सेल नेमकी कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असते, तर आपल्यासाठी हा एक महत्वाचा क्वेश्चन आहे. तो नीट असेल, सीईटी असेल किंवा बोर्ड एक्झाम असेल, किंवा इथून पुढे जेव्हा जेव्हा आपल्याला कन्सेप्ट येईल युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल, आपण 11वीला या सेलचा स्टडी करतो, पण जेव्हा आपण जेव्हा पुढचं शिक्षण घेत असतो आणि तेव्हा जर आपल्याला कन्सेप्ट आला युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक, तेव्हा आपल्याला काही सांगता येत नाही. का, कारण फक्त परीक्षेच्या दृष्टीने आपण अभ्यास करतो. तर माझं असं म्हणणं आहे की हा अभ्यास फक्त परीक्षेच्या दृष्टीने न करता की भविष्यामध्ये आपल्यालाही हा जो अभ्यास केलेला आहे, कारण लाईफ मध्ये कुठेही टर्निंग पॉईंट येतात. आता तुम्हाला वाटतं डॉक्टर व्हावं, नंतर तुमचं एम बदलू शकतं आणि तुम्ही दुसऱ्या फॅकल्टीकडे जाऊ शकता. कदाचित तुम्हाला एमपीएससी द्यावीशी वाटेल, युपीएससी ट्राय करावीशी वाटेल. अशा वेळेला तुमचा जो सायन्सचा सब्जेक्ट आहे याच्यामधलं हे जे बेसिक नॉलेज आहे पुढच्या एक्झामसाठी सुद्धा महत्वाचं आहे. सायन्स म्हणजे काय, ह्याच्यापेक्षा वेगळं नाही. जरी तुम्ही कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल तर याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल हा स्टडी असणारच. याच्याशिवाय लाईफ सायन्स किंवा बायोलॉजी हा सब्जेक्ट किंवा त्याच्यामधला मॅटर हा असूच शकत नाही. म्हणजे फक्त मेडिकल एंट्रन्ससाठी याचा अभ्यास करायचा तर असं नाही. लाईफमध्ये ज्या ज्या तुम्ही एंट्रन्स एक्झाम देणार आहात, वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये जाणार आहात, याच्यासाठी बायोलॉजीचा सिलेबस म्हणजे हाच सिलेबस असणार आहे, याच्यापेक्षा वेगळं काही असू शकत नाही. तर पहा, प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे बॅक्टेरियल सेल झाली. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन की जो युकॅरियोटिक सेल नेमकं कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असते. इथे मी बोर्डवरती लिहिलेलं आहे की याच्यामध्ये लक्षात ठेवण्याचा पॉईंट कोणते, पहा, जे काही हायर प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत, म्हणजेच जे काही ॲनिमल्स आणि प्लांट्स आहेत यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल ही प्रेझेंट असते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आपण इथे एक चूक करतो की काही जे काही जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत की ज्याच्यामध्ये किंगडम प्रोटिस्टा, जसं तुम्ही 5 किंगडम सिस्टीम स्टडी केली असेल किंवा मॅडम तुम्हाला तो पार्ट शिकवतील तेव्हा 5 किंगडम सिस्टीम जेव्हा तुम्ही स्टडी करता की ज्याच्यामध्ये किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमॅलिया आणि किंगडम फंगी हे जे काही किंगडम आहेत याच्यामध्ये काय आहे, युकॅरियोटिक सेल प्रेझेंट आहे. आता आपल्याला सरळ सरळ क्वेश्चन विचारला जाणार नाही की तुम्हाला हे 4 ऑप्शन दिलेले आहेत, असं होणार नाही. तर याच्यामध्ये येणारे जे एक्झाम्पल्स आहेत याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की याच्यामधला युनिसेल्युलर कोणता, मल्टीसेल्युलर कोणता, असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजेच काही प्रोटिस्टा, प्लांट्स, फंगी आणि त्याच्यानंतर ॲनिमल. प्लांट्स आणि ॲनिमल्स मध्ये सगळे काय येतात, युकॅरियोटिक येतात. काही फंगी मध्ये युकॅरियोटिक येतात, पण इन जनरल लक्षात ठेवायचं आहे प्रोटिस्टा, फंगी आणि त्याच्यानंतर
प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल प्रेझेंट असते. युकॅरियोटिक सेल म्हणजे 4 कॅरेक्टरिस्टिक लिहिणं गरजेचं आहे. ट्रू न्यूक्लियस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलिस किंवा मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलिस. हा पॉइंट आपला युकॅरियोटिक सेल म्हणजे क्लिअर कट इथं असला पाहिजे. त्यानंतर पहा, आत्ताच मी म्हणाले की युकॅरियोटिक सेल म्हणजे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. आता आपण थोडंसं फंगी आणि त्याच्यानंतर अल्गी किंवा प्रोटिस्टाला आपण बाजूला ठेवूया. पण आता आपण फोकस करायचं आहे आपल्या सिलेबसच्या दृष्टीनं की युकॅरियोटिक सेल ही प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. युकॅरियोटिक सेल म्हणजे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल म्हणजे प्रत्येक प्लांट बॉडी किंवा ॲनिमल बॉडी ही युकॅरियोटिक सेल पासून तयार झालेली आहे. मुळात युकॅरियोटिक सेलचा जो काही कन्सेप्ट आहे हा आपला क्लिअर झाला की युकॅरियोटिक सेल म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. हे माझं सारखं रिपिटेशन होते, पण हे रिपिटेशन गरजेचं आहे का, पुढे जाऊन आपण हे विसरणारच आहे. त्यामुळं इथं हा रिपिटेशनचा जरी पॉईंट जर झाला तरी हा पॉईंट इतका महत्वाचा आहे की पुढे जाऊन आपल्याला याचं कन्फ्युजन व्हायला नको. तर पहा, बोर्डवरती मी 2 डायग्राम काढलेली आहेत. एका डायग्रामचं नाव आहे प्लांट सेल, दुसरी काढलेली आहे ॲनिमल सेल. म्हणजे इथे मी सेल जे काही बेसिक युनिट ऑफ लाईफ आहे, मग ते प्लांट बॉडी असेल किंवा ॲनिमल बॉडी असेल, त्याचं स्ट्रक्चर काढलेलं आहे. सुरुवातीला हा पॉईंट क्लिअर करणं गरजेचं आहे, कारण पुढच्या लेक्चरला आपण युकॅरियोटिक सेलमध्ये येणारे स्ट्रक्चर पाहणार आहोत. बरोबर. त्याच्यासाठी आधी आपल्याला युकॅरियोटिक सेलमध्ये युकॅरियोटिक सेल ही कोणत्या ॲनिमलमध्ये प्रेझेंट असते हा पॉईंट होणं गरजेचं आहे. की आता पहा, प्लांट बॉडी किंवा प्लांटचं जे स्ट्रक्चर आहे हे प्लांट सेल पासून तयार होतं आणि ॲनिमल बॉडीचं स्ट्रक्चर की ज्या ॲनिमल सेल पासून तयार होतं. म्हणजेच ॲनिमलमध्ये प्रेझेंट असलेली सेल ही ॲनिमल सेल आणि प्लांट बॉडीमध्ये प्रेझेंट असलेली सेल ही प्लांट सेल. आता पहा, या दोघांच्या मध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसतोय. हा पॉईंट आपला क्लिअर झाला की ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन, सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलिस. आता या फक्त 2 डायग्राम आपण फोकस करायचे आहेत आजच्या लेक्चरला. हा इन जनरल स्टडी असेल. पुढच्या लेक्चरपासून आपण युकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर की जे नीट, सीईटी आणि बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं जो पॉईंट आहे तो आपण पाहणार आहोत. तर पहा, दोन्ही डायग्राम आपल्या समोर आहेत. ही प्लांट सेल आहे, ही ॲनिमल सेल आहे. जनरली आपल्याला 10वी पर्यंत तुम्ही हे कुठेतरी शिकलेला आहात किंवा 7वी, 8वी, 9वी, 10वी कुठेतरी हा कन्सेप्ट गेलेला आहे की प्लांट सेल, ॲनिमल सेल. या प्लांट सेल आणि ॲनिमल सेलला जरी आपल्याला लेबल जरी केलं नाही तरी आपल्याला ती सेल ओळखता आली पाहिजे. टॉपिक संपल्यानंतर प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यांच्यामधला डिफरन्स आपल्याला की त्याच्यामधलं केमिकल कंपोजिशन, मटेरियल या बेसिसवरती लिहिता आलं पाहिजे. पण टॉपिक सुरू होण्याच्या आधी चित्र पाहून उत्तर देण्याची जे काही आपण स्कॉलरशिप एक्झाम अटेम्प्ट करत असतो तेव्हा आपल्याला जे काही पिक्चर दिलेलं असतं आणि या पिक्चरवरून आपल्याला आन्सर द्यावे लागतात. तशा पद्धतीने हा क्वेश्चन आहे की याच्यामध्ये 2 डायग्राम आहेत आणि या 2 डायग्राम मधला आपल्याला डिफरन्स लिहायचा आहे. नेमका काय डिफरन्स सांगा. तर पहा, ही जी डायग्राम आहे ही डायग्राम प्लांट सेलची डायग्राम आहे. आता नेमकं प्लांट सेल हे कशावरून ओळखायचं. तर पहा, जो मी पिंक कलरने दाखवलेला आहे न्यूक्लियस आहे. प्लांट सेलमध्ये न्यूक्लियस हा एका बाजूला असतो, हा सेंटरला नसतो. हे जे स्ट्रक्चर आहे हे न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आहे. याचं जे सायंटिफिक रिझन आहे हे मी जेव्हा न्यूक्लियस हा पार्ट शिकवणार आहे तेव्हा हे सायंटिफिक रिझन सांगणार आहे. पण इन जनरल तुम्हाला माहिती पाहिजे, प्लांट सेलमध्ये न्यूक्लियस हा नेहमी काय असतो, पेरिफेरीला असतो, हा सेंटरला नसतो. तर पहा, इथं मी सेंटरला न्यूक्लियस दाखवलेला आहे. पिंक कलरचा न्यूक्लियस आहे, हा सेंटरला आहे. हा न्यूक्लियस सेंटरला आहे. न्यूक्लियस सेंटरला असण्याचं इथं काय कारण, किंवा या सेलमध्ये न्यूक्लियस हा जनरली सेंटरला पाहायला मिळतो. तर पहा, प्लांट सेलमध्ये न्यूक्लियस हा पेरिफेरीला आला. आता दोन्ही सेलमध्ये न्यूक्लियस हा एक म्हणजे हे स्ट्रक्चरवरून आपण दोन्ही सेलमधला डिफरन्स सांगितला. आणखी काय डिफरन्स सांगता येईल. या प्लांट सेलमध्ये पहा, सेंट्रली प्लेस्ड एक मोठं काय दिसते आपल्याला, व्हॅक्युअल्स दिसते. म्हणजे जर मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला 2 स्लाइड लावल्या, एक प्लांट सेल असेल किंवा ॲनिमल सेल असेल, किंवा आयडेंटिफाय हा जर क्वेश्चन जर विचारला की तुम्हाला लावलेली स्लाइड तुम्ही काय करा, ऑब्झर्व करा आणि आयडेंटिफाय करा, असा जर क्वेश्चन विचारला तर ही प्लांट सेल आहे किंवा ही सेलच आहे हे कशावरून ओळखलं जातं. तर ज्या सेलमध्ये सेंट्रली प्लेस्ड काय आहे, लार्ज व्हॅक्युअल प्रेझेंट आहे, ज्याला म्हणलं जातं प्लांट सेल. कारण ही एकच ट्रिक आहे की प्लांट सेल आणि ॲनिमल सेल ओळखण्याची. प्लांट सेल याचा अर्थ होतो की याच्यामध्ये व्हॅक्युअल्स प्रेझेंट आहे आणि त्याच्यानंतर न्यूक्लियस, ह्या व्हॅक्युअल्सच्या प्रेझेन्सीमुळे हे न्यूक्लियस काय झालेलं आहे, बाजूला गेलेला आहे. इकडं व्हॅक्युअल्स जो काही मोठा आणि परमनंट व्हॅक्युअल आहे तो इकडे ऍबसेंट आहे. त्यामुळे न्यूक्लियसची आपली जागा काय आहे, सेंटरची आहे. पुढे या प्लांट सेलमध्ये किंवा ॲनिमल सेलमध्ये ज्या काही दाखवलेल्या आहेत, सायटोप्लाझम मध्ये सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलिस दाखवलेले आहेत.
या सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीजचं जे लोकेशन आहे डायग्राम मध्ये जसं दाखवलेलं आहे तसंच आपलं काय पाहिजे, थेरॉटिकली पाहिजे. कारण प्रत्येक सेलमध्ये सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीजचं लोकेशन हे ठरलेलं असतं. तर पहा या डायग्राम मध्ये मी जास्त नंबरला दाखवलेले आहेत क्लोरोप्लास्ट. हा जो ग्रीन कलरचा स्ट्रक्चर मी दाखवलेला आहे ज्याला म्हटलं जातं क्लोरोप्लास्ट, किंवा ही एक सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीज आहे की ज्याला म्हटलं जातं प्लास्टिड. या प्लांट सेलमध्ये मी ग्रीन कलरचे असे स्ट्रक्चर दाखवलेले आहेत की ज्याची संख्या दाखवलेली आहे जास्त, हे आहेत क्लोरोप्लास्ट. ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला कुठेही क्लोरोप्लास्ट दिसत नाही. याचं काय कारण असावं, तर पहा प्लांट सेल ही एक ऑटोट्रॉपिक प्लांट सेल मध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतात, त्यामुळे प्लांटला आपण काय म्हणतो, ऑटोट्रॉपिक. कारण या प्लास्टिड किंवा हे जे सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीज आहे क्लोरोप्लास्ट याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतात. आणि हे क्लोरोफिल पिगमेंट सनलाईट एनर्जी काय करतात किंवा लाईट एनर्जी ॲब्झॉर्ब करतात. आणि ॲब्झॉर्ब झालेल्या लाईटमुळं जे काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत की ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर याचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होत असतं, केमिकल एनर्जीमध्ये होत असतं की ज्याच्यामध्ये ग्लुकोज तयार होतं. म्हणजे प्लांट्स हे ऑटोट्रॉपिक आहेत. याचं कारण का, की यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहे. आणि प्लांट सेल म्हटल्यानंतर आपल्याला क्लोरोप्लास्ट दाखवणं हे गरजेचं आहे. ॲनिमल सेल हे हेट्रोट्रॉपिक आहेत. फूडवरती दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती त्यांना डिपेंड राहावं लागतं. त्यामुळे इथं क्लोरोप्लास्ट दाखवणं म्हणजे काय करणं आहे, आपण लावलेला एक नवीन शोध असेल. म्हणजे ॲनिमल सेलमध्ये काय आहे, इथं क्लोरोप्लास्ट हे ॲब्सेंट आहे. तर पहा त्याच्यानंतर या प्लांट सेलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे प्लांट सेलची, की जी आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये जर आपल्याला प्रॅक्टिस असेल आणि फार स्टडी जर असेल तर आपण ती डिफरन्शिएट करू शकतो किंवा डिस्टिंग्विश करू शकतो. तर या प्लांट सेलमध्ये मी 2 बाउंड्रीज दाखवलेल्या आहेत. या 2 बाउंड्रीजमध्ये जी आउटर मोस्ट बाउंड्री आहे याला म्हटलं जातं सेल वॉल. आणि सेल वॉलच्या इंटेरियर साईडला जे प्रेझेंट आहे ते काय असेल, सेल मेम्ब्रेन. इकडं ॲनिमल सेलमध्ये मी फक्त एकच बाउंड्री दाखवलेली आहे आणि या बाउंड्रीचं नाव आहे सेल मेम्ब्रेन. सेल इज प्रोटेक्टेड बाय, म्हणजे सेलचं हे काय आहे, प्रोटेक्शन आहे. हे प्रोटेक्शन सेलच म्हणजेच कशाचं आहे, प्रोटोप्लाझमचं आहे. प्रोटोप्लाझम इज प्रोटेक्टेड बाय अ कव्हरिंग किंवा लेअर इज कॉल्ड ॲज अ सेल मेम्ब्रेन. आता परत मुद्दा येतो, प्रोटोप्लाझम म्हणजे काय. याच्यासाठी त्याच्या आधीचं जे लेक्चर झालेलं आहे ते आपण रिवाइज करणं गरजेचं आहे. प्रोटोप्लाझम न्यूक्लियस प्लस सायटोप्लाझम हा जो कॉन्सेप्ट आहे याचं प्रोटेक्शन करण्याचं काम हे कोण करत असतं, सेल मेम्ब्रेन. या डायग्रामवरून आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये 2 बाउंड्रीज आहेत, याच्यामध्ये सिंगल बाउंड्री आहे. या 2 बाउंड्रीजमध्ये कोण आहे, सेल वॉल आहे, आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर. म्हणजेच प्लांट सेलची एक महत्वाची प्रॉपर्टी आहे. जसं व्हॅक्युअल प्रेझेन्स असणं तशाच पद्धतीनं एक महत्वाची प्रॉपर्टी कोणती येते, प्रेझेन्स ऑफ सेल वॉल. प्रेझेन्स ऑफ सेल वॉल. तुम्ही म्हणाल प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा आपण सेल एन्व्हलप मध्ये सेल वॉल पाहिलेला आहे, बरोबर. म्हणजे बॅक्टेरियामध्ये सुद्धा सेल वॉल प्रेझेंट असतो, फंगीमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. म्हणजे बऱ्याचशा ॲनिमलमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. मग सेल वॉल ही प्रॉपर्टी प्लांट सेलची का, कारण जेव्हा आपण डिस्टिंग्विश करतो प्लांट सेल आणि ॲनिमल सेल, कारण युकॅरियोटिक सेलमध्ये काय होत असतात, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल येत असते किंवा प्लांट्स आणि ॲनिमल्स येत असतात. जेव्हा प्लांटमध्ये सेल वॉल हे प्रेझेंट असतं प्लांट सेलमध्ये आणि इकडे ॲनिमलमध्ये हे सेल वॉल ॲब्सेंट असतं. आता नेमका या सेल वॉलचा रोल काय, किंवा जर समजा ॲनिमल सेलमध्ये जर सेल वॉल प्रेझेंट असतं तर काय झालं असतं, हे जे काही सायंटिफिक रिझन आहेत हे आपण त्या पॉईंटच्या वेळी पाहणार आहोत. पण एक मला विचारायचं आहे की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा सेल वॉल प्रेझेंट आहे आणि प्लांट सेलमध्ये सुद्धा सेल वॉल प्रेझेंट आहे. मग या दोघांच्या मध्ये नेमका काय डिफरन्स असू शकतो, तर हा डिफरन्स तुम्ही शोधून ठेवायचा आहे. प्रोकॅरियोटिक सेल, कारण प्रत्येक बायोलॉजिकल स्ट्रक्चर त्याचं लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन हे ठरलेलं आहे. मग जेव्हा आपण स्ट्रक्चरचा विचार करतो तेव्हा त्याचं केमिकल कंपोजिशन लिहिणं किंवा माहीत असणं गरजेचं आहे. प्रोकॅरियोटिक सेलमधला जो सेल वॉल आहे त्याचं केमिकल कंपोजिशन वेगळं आहे आणि प्लांट सेलमधला जो सेल वॉल आहे याचं केमिकल कंपोजिशन हे वेगळं आहे. आणि हेच क्वेश्चन आपल्याला सीईटी आणि नीटच्या एक्झामसाठी काय करत असतात, कन्फ्यूज करत असतात. कारण जेव्हा आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल एक्झाम्पल दिले जातात आणि युकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल दिले जातात तेव्हा कन्फ्युजन होतं बऱ्यापैकी. जवळजवळ आपण 1 वर्ष तरी ह्या पॉईंटमध्ये कन्फ्यूज असतो की सेल वॉल हा प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल याच्यामधला याचं केमिकल कंपोजिशन की ज्याच्यामध्ये सेल्युलोज आहे, हेमिल सेल्युलोज आहे आणि तिकडं पेप्टिडोग्लायकॅन
हे काय आहे, केमिकल कंपोजिशन आहे किंवा म्युरेन हे सुद्धा आहे. म्हणजे हे जे पॉइंट आहेत थेरॉटिकली खूप अभ्यास करण्यापेक्षा अशा पद्धतीनं जर अभ्यास जर केला तर तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे तो समजणं किंवा लक्षात ठेवणं हे सोपं जाईल. म्हणजे आपल्याला 3 मेजर डिफरन्स कळाले की याच्यामधला सायटोप्लाझम, की त्याच्यामधला व्हॅक्युअल, त्याच्यानंतर लोकेशन ऑफ न्यूक्लियस, त्याच्यानंतर सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिजमध्ये सगळ्यात जास्त संख्या ही क्लोरोप्लास्ट, जी प्लांट सेलमध्ये, जी ॲनिमल सेलमध्ये ॲब्सेंट आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की सेल वॉल. आणि आता लास्ट पॉइंट की या प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमधला एक मेजर डिफरन्स की हा दाखवलेला आहे. कोणता तर पहा की ज्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे की याच्यामध्ये ब्ल्यू कलरच्या मायटोकॉन्ड्रिया दाखवलेल्या आहेत. इकडेही ब्ल्यू कलरचं स्ट्रक्चर मायटोकॉन्ड्रिया दाखवलेले आहेत, पण प्लांट सेलमध्ये ह्या ज्या मायटोकॉन्ड्रिया आहेत याची जी संख्या असते ती फार कमी असते आणि ॲनिमल सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या ही काय असते, जास्त असते. याचं जे सायंटिफिक रिझन आहे, जेव्हा आपण मायटोकॉन्ड्रिया हा पॉईंट पाहू तेव्हा आपल्या लक्षात येईल. मी असे क्वेश्चन तुम्हाला का सांगते की तुम्हाला उत्सुकता वाढवण्याचं काम करते की तुम्ही हा शोध घ्यावं किंवा हा शोध घेणं गरजेचं आहे की जेव्हा आपण प्लांट सेलचा स्टडी करू किंवा मायटोकॉन्ड्रियाचं जेव्हा स्ट्रक्चर आपण स्टार्ट करणार आहोत तेव्हा आपल्याला हा मुद्दा लक्षात असला पाहिजे की मायटोकॉन्ड्रिया कोणत्या सेलमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे, कोणत्या सेलमध्ये कमी प्रमाणामध्ये आहे. तर पहा, आणखी एक मेजर लिव्हिंग ऑर्गॅनिझमची प्रॉपर्टी मला सांगायची की आपला एक कन्सेप्ट राहिलेला आहे की अशा एक सेल असतात की ज्यांना टोटिपोटेंट असं म्हटलं जातं किंवा टोटिपोटेन्सी इज द प्रॉपर्टी किंवा ज्याला आपण म्हणतो प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग सेल. ही एक अशी प्रॉपर्टी आहे की लिव्हिंग सेल एका सिंगल सेल पासून काय होतो, एक कम्प्लीट ऑर्गॅनिझम तयार होतो ज्याला म्हटलं जातं टोटिपोटेन्सी. आता जी प्रत्येक सोमॅटिक सेल असते याच्यामध्ये जेनेटिक कन्फिग्युरेशन हे कम्प्लीट असतं, पण प्रत्येक सोमॅटिक सेल ही टोटिपोटेंट होऊ शकत नाही. का? कारण सेल डेव्हलपमेंटच्या वेळेला काही सेल ह्या सेल डिफरन्सिएशन मध्ये जातात आणि टोटिपोटेंट ही जी प्रॉपर्टी आहे ही त्यांच्यामधून लॉस होते. म्हणजेच एका सिंगल सेल पासून कम्प्लीट ऑर्गॅनिझम तयार होण्याची जी प्रोसेस आहे ही ॲनिमल सेलमध्ये फक्त सिंगल सेल ज्याला म्हटलं जातं झायगोट, आणि प्लांट सेलमध्ये असे काय असतात, बरेच सेल असतात की ज्याच्यापासून कम्प्लीट ऑर्गॅनिझम तयार होतो. हा एक प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यांच्यामधला एक मेजर डिफरन्स आहे. टोटिपोटेन्सी बद्दल आपल्याला डेफिनेशन विचारली जाते आणि एक्झाम्पल विचारलं जातं. हा एक बोर्ड एक्झामसाठी किंवा CET साठी काय आहे, एक चांगला क्वेश्चन आहे की ज्याच्यावरती म्हणजे हा एक मॅटर आहे की ज्याच्यावरती क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. म्हणजे इथं आपल्याला डायग्राम वरून बरेचसे पॉईंट आपण काय केलेले आहेत, क्लिअर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरला स्टार्ट करूया की युकॅरियोटिक सेलचं जे स्ट्रक्चर आहे की या युकॅरियोटिक सेलमध्ये प्लांट सेल येतात आणि ॲनिमल सेल येतात की ज्याच्यामध्ये आपण जसं प्रोकॅरियोटिक सेलचं पाहिलं होतं की सेल एन्व्हलप, तशाच पद्धतीनं युकॅरियोटिक सेलमध्ये जे काही बाउंड्रीज आहेत त्याचा आपण पहिल्यांदा स्टडी करूया.